कोकणामध्ये कुडाल शहरामधल्या बांबोळे गावामध्ये महाशिवरात्र कशी साजरी करतात ते या बघू. नमस्कार मित्रांनो, मी अजयभीर आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र प्रथमेश आणि आम्ही दोघं आले कोकण फिरायला, ते तर तुम्हाला माहीतच आहे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे बांबोळी गावामधलं श्री ब्रह्मेश्वर देवाचं दर्शन घ्यायला, कारण की आज आहे महाशिवरात्र आणि हा सण हे खूप जल्लोषाने साजरा करतात आणि ते तुम्हाला मी रात्रीचे दाखवणारच आहे. तर आपण पोचलेले ब्रह्मेश्वर मंदिराच्या इथे आणि आपले काका पण आलेले. तर पहिले आपण जाणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, कारण की कोणतं पण कार्य असलं की पहिलं आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतो, नंतर आपण आपलं पुढचं कार्यक्रम सुरू करतो. तर इथे राधाराणीसोबत आपले श्रीकृष्ण कन्हैया पण आहे, ज्यांच्यासोबत तुम्ही छान छान फोटो काढू शकता आणि तुमच्या इन्स्टावरती अपलोड करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला कंटाळा नाही यावं म्हणून इथे ही बोटिंगची सुविधा पण केली आणि इथे फ्रीमध्ये ज्यूस पण भेटतो. तर तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे हे मंदिर हा बनवलेलं आहे आणि याच्यासाठी किती खर्च झाला असेल ते तुम्हाला कळलेलंच असेल, कारण की आपलं एक छोटंसं घर बांधायला घेतलं त्यासाठी एवढा खर्च लागतो, तर याच्यासाठी किती खर्च झाला असेल. तर इथे पाहू शकता तुम्ही, भरपूर भाविक आले दर्शन घ्यायला आणि याची आता तुम्हाला मी थोडक्यामध्ये एक माहिती देतो. त्या अगोदर तुम्हाला मी आमची छोटीशी पाहुणे दाखवतो. आणि हे बघा, इथे दर्शन घेण्यासाठी बसलेत सर्वजण, हे खूपच मस्ती करतात. यांच्यासोबत मला खूपच इकडे मजा येते, कधी कंटाळा येत नाही. आणि हा आमचा सोन्या आहे, सोन्या तर खूपच मस्ती करतो भाई. बांबोळे गावातील श्री ब्रह्मेश्वर मंदिर हे पुरातन काळापासून चालत आलेले एक जागृत देवस्थान आहे. गावकऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार हे सुमारे 400 वर्षापासून चालत आलेले एक जागृत देवस्थान असून इथे भरपूर भाविक आपले इच्छा आकांक्षा घेऊन येतात आणि दरवर्षी हा सण इथे जल्लोषाने साजरा होतो. तुम्ही पाहू शकता खूपच इथे रांग लागलेल्या दर्शनासाठी, कारण की भाविक लांब लांबून येतात दर्शन घ्यायला. आणि हा रथ रात्रीचे काढणार आहेत आणि ह्या मंदिराच्या भोवती फिरवणार आहे, तर ते तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहेत. त्याच्या आधी तुम्ही हे ऐका. श्री ब्रह्मेश्वर देवाचे हे पाषाण रोजी व स्वयंभू पाषाण असून इतिहास संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाषाण 12व्या शतकांच्या पण मागे यादवकालीन श्री देव ब्रह्मेश्वर पाषाण आहे. दुपारचे 2 वाजले, पूजा वगैरे झाली, तरी पण इथे भाविकांची गर्दी कमी होत नाही. दर्शन घेण्यासाठी इथे गर्दी वाढतच चालली आणि इथे आमचे काका काकू पण आले, त्याही पण दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही सर्वजण आमचा परिवार इथे बाहेर थांबलो. म्हणजे हे सर्व प्रथमेशचं परिवार आहे आणि त्यांच्यामध्ये आता आपण पण छोटंसं सामील आहेत. आणि हा आपला बाबू आहे, तो लागला आईस्क्रीम खायला आणि आम्हाला बघितलं असं लपवायला लागला. आणि इथं आम्हाला फायनली 2 आईस्क्रीम भेटलेले, ते आता आम्ही घेऊन जाऊन खाणार आहेत. काकूही पण इथे आईस्क्रीम घेतलं, त्या पण लागलेत खायला आणि काका इकडे आले, तेवढ्यात आम्हालाही भेटलं इथे. हे गेले आणि काका आले आणि हे आपले गावकरी इथले, त्यांच्यासोबत आपण इकडे फोटो वगैरे काढले आणि आम्ही गेलो रिटर्न मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. किती वेळा बघितलं तरी पण आमचं मनच भरत नव्हतं. आणि या काकांसारखी आपली जोडी आहे मित्रा, लास्टपर्यंत आपण असेच राहू. आणि एवढ्या छान प्रकारे हे डेकोरेशन केलेले आहे की आमचं मनच भरत नव्हतं, सगळीकडे नुसतं बघायचंच वाटत होतं. आणि रात्रीचे आम्ही गेलो फायनली आता रथ निघणार आहे ते बघायला. तर तुम्हाला आता मी थोड्या वेळेला ते दाखवणारच आहे. आणि पब्लिक इथे एवढे आलेले आहे ना, तुम्ही पाहू शकता, सगळे व्हिडिओ वगैरे काढतात, फोटो काढतात रथासोबत, जिकडे तिकडे फिरतात आणि इकडे यात्रा पण खूपच मोठी असते. तर तुम्ही पण नक्की या बांबोळी गावामध्ये आणि पुढच्या वर्षी हाच त्यांच्यासोबत सण तुम्ही साजरा करा. तर तुम्ही पाहू शकता खूप जण इथे व्हिडिओ वगैरे काढायला लागलेत आणि बोटिंगची सुविधा पण अजून चालू आहे. आणि ही बोटिंगची सुविधा रात्री 12 वाजेपर्यंत असणारच आहे. आणि हे बघा, आता डेकोरेशन किती छान वाटते बघा. गावकऱ्यांनी जे सहकार्य केलं या पूजेसाठी किंवा देणगी वगैरे दिली, त्यांचं इथं आता पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत आहेत. आणि आता आपली ब्रह्मेश्वराची पालखी निघणार आहे, तर ते तुम्ही आता बघा. रथ ही खूप छान प्रकारे इथे डेकोरेशन करण्यात आलेले आहे आणि आमचे निलेश काका लागले त्याला थोडंसं टचअप देण्यात आला. आणि आता पालखीचं कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि सर्व आता गावकरी देवळाच्या अवतीभोवती फिरून ना रथाची पूजा करतील, तर ते तुम्ही आता बघा.
सर्व गावकरी आणि पाहुणे मंडळ मंदिराच्या अवतीभोवती लोटांगण घालून आता पालखीला घेऊन आलेले आहेत आणि आता ब्रह्मेश्वराला रथावरती बसवणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं पुढचं कार्य चालू होणार आहे. तर या पुढच्या कार्यामध्ये काय काय होणार आहे आणि काय नाही ते तुम्ही नक्की बघा. दरवर्षी हा उत्सव ह्याच प्रकारे साजरा करतात. तर तुम्ही पण नक्की या आणि ह्या उत्सवामध्ये सामील व्हा. बांबळी गावातला हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, की मला पण समजेल की तुम्ही हा माझे व्हिडिओ बघता आणि तुम्ही मला खूप सपोर्ट करता. तर आता इथे दशावतारचं नाटक सुरू होणार आहे आणि ते बघायला आपण थांबणार आहेत. पण आता त्याही तयारी वगैरे करायला घेतलेत आणि आता वाजलेत रात्रीचे 1:30. तर आम्ही आता झोपायला जाणार आहे थोड्या वेळानंतर आणि सीन खूपच छान आहे. तर भेटूया आता सकाळी. तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि मी आणि माझा मित्र प्रथमेश आणि आम्ही दोघं आले इथे बघायला आणि यांचा आता पुढचा कार्यक्रम सुरू होते. तर ते आता काय करणार आहे त्यांनी काय नाही याच्यामध्ये त्यांच्या इच्छा जे काय असतं ते देव पूर्ण सांगतील आणि ते तुम्ही आता बघा. तिने पाणी ठेवलं गाडी झाल्यानंतर ठेवलं तो तिला तुझ्या घरमध्ये आता त्याच्यानंतर परत बोलवलो का ज्या वेळा त्यांनी नड भागवली तू परदेशात घेऊन गेलो त्याच्यानंतर परत बोलवलो तो भैरवलो तो विचार तू मांडत माझ्याजवळ जबाब देतीलच ना काल. तर इथं असं सांगण्यात आलं देवाने की तुम्ही नवस घेता ते नवस तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नवसाची फेड करायला येत नाही आणि वेळच्या वेळी फेड झाल्या नाही मुलं तुम्हालाच नंतर त्याचा त्रास होतं. तर ते तुम्ही वेळच्या वेळीच करायला पाहिजे. आणि हा माझा मित्र मला प्रथमेश माझ्या कानात सांगत होता आणि मी त्याला बोललो भाई मला माहिती आहे मला नको सांगू, तरी पण तो चावचे करतच होता. तर सर्व गावकऱ्यांनी इथं दर्शन वगैरे घेतले देवांचे. यांचं इकडचं सर्व कार्य झालेले आहेत आणि आता हे पुढच्या कार्यासाठी गावाच्या बाहेर जाते. तर मी प्रथमेशला विचारलं का हे गावाच्या बाहेर का जातात, तिकडं कुठलं कार्य होतं. तर मला प्रथमेशने बोललं का इकडे आमच्या गावाच्या बाहेर खूप मोठा एक जुना वृक्ष आहे, म्हणजे मोठा झाड आहे, तिथे यांचं आता पुढचं कार्य होतं. त्या ठिकाणी यावर्षी देव एकत्र येतात आणि देव भेटी घेतात एकमेकाच्या. तर मित्रांनो जशी आपल्या गावाची साथ असते वर्षातून एकदा, त्याच प्रकारे यांचा हा मोठा सण असतो. त्यावेळेस आपण आपल्या गावाच्या हद्दीच्या बाहेर जातो आणि सर्व गावकरी एकत्र येतो, एन्जॉय करतो, खेळतो, मजा करतो. त्याचप्रकारे बांबोली गावामधले पण सर्व जे गावकरी असतात ते कामानिमित्त किंवा इतर त्यांच्या कामासाठी बाहेर जातात आणि ह्या दिवशी ते सर्व एकत्र येतात आणि
एकत्र येऊन ना हा सण साजरा करतात. तर हा आमचा लाडका आहे आरू. हा खूपच रडायला लागला कारण की आम्ही चाललो आणि त्याला आम्ही खाऊ काही घेऊन दिला नाही म्हणून तो मला रागावून राहिला. त्याला मी बोललो तुला मी झांट्याचे काजू दिलेत, पण त्याने झांट्याचे काजू फेकून दिले माझ्या तोंडावरती आणि ते मी बॅगेत भरले आणि सरळ घेऊन आलो. माहिती आहे आमच्या छोटीला भेटलो आणि ती बोलत होती मला दादा तू काय नाही दिला. तर तिला मी बोललो पुढच्या वेळेस जेव्हा येईन तेव्हा तुला मी खूप सारे खाऊ घेऊन येईन. आणि सर्वांना इथं बाय बाय टाटा करत आम्ही आता आमच्या गावाला जायला निघालो, म्हणजे आपल्याकडे यायला निघालो. तर मित्रांनो आणि माझ्या छोट्या आरू भेटूया पुढच्या वेळेस. आणि आम्ही फायनली पोहोचलेले कुडाल स्टेशनला. कुडाल तर फिरून झालो आणि आता मी निघालो घरी जाण्यासाठी. आम्हाला आलेल भाऊ सोडायला आणि हा खूप रडतो. हा बाई मस्त रडला म्हणून याला आम्ही घेऊन आलो इकडे. आता याला खाऊ देतो थोडीशी. काय खाणार तू? तो काहीच नाही खाणार. तर चला आता हा बघा आमचा सस्ता मजदूर 50 रुपयाला आम्ही त्याने विकत घेतलेलं आहे आणि यांनी 4 दिवस माझी खूप सेवा केली. तर चला आजच्या दिवसासाठी एवढाच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. यांच्यामुळे कोकणामध्ये ट्रेनची सुविधाही चालू झाली, ज्याच्यामुळे आपण येतो आणि कोकणातले चांगले चांगले प्लेस एक्सप्लोअर करून जातो. तर मित्रांनो तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी गेला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुडाल स्टेशन तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये कुडाल नक्की टाका. ज्यावेळेस आमच्या पब्लिकला काही कामं नसतात तेव्हा ते उसाडीगिरी करताना अशी पोच देतात आणि ही पोच यांची खूपच फेमस आहे. यांच्यानंतर त्यांना कोणतीच पोच देत नाही. तर कुडाल स्टेशन हा खूपच छान आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.